ओळखीच्यांबरोबर हा प्रकार झालेला होता, की ICICI.co.in समजा अशी साईट असेल. तर ICICI कडनं त्यांना इमिडिएटली मेल आलेला होता नवा फोन घेतल्यानंतर आणि त्याच्यामध्ये सेम सेन्स ऑफ अर्जन्सी होती, की तुमचं इथे पॅन आधार अपडेट झालेलं नाहीये. आत्ताच्या आत्ता ते करा, नाहीतर तुमचं अकाउंट पुढच्या अर्ध्या तासात फ्रीज होईल. या बाई पॅनिक झाल्या. यांनी पटकन क्लिक केलं, त्याच्यावर क्रेडेन्शियल्स भरले, नंतर एक्झिट केलं. त्यानंतर त्यांचा मोबाईलचाही ॲक्सेस गेला, ईमेलचा ॲक्सेस गेलेला होता. त्याच्यामुळे जे काही ICICIच्या ॲक्चुअल अकाउंटमधनं पैसे त्यांचे गेलेले होते. डेबिट अलर्टही आले नाहीत आणि कुठंच त्यांना काही पाहता आलं नाही. त्याच्यामुळे कंप्लेंट रेज करायला गेलं, त्याला 1 आठवड्यानी म्हणजे त्या जवळ-जवळ कंप्लेंट रेज करत होत्या. त्यामुळे पोलिसांसाठी पण हे चॅलेंजिंग होऊन गेलेलं होतं, की तुम्ही कुठल्या लिंकवरती क्लिक केलं. आता ती लिंक दिसतच नाहीये, कारण ती ICIC.co.in होती. आई ICICI.co.in गं! नव्हतं. इट वॉज अ फिशिंग अटॅक. सो ह्या सगळ्या गोष्टीकडे थोडंसं स्लो डाऊन करून, बघून मग तुमची इन्फॉर्मेशन द्यायचा प्रकार करा. बऱ्याचदा आपल्या घरातली मोठी माणसं काय करतात, की माझा पासवर्ड तुला सांगून ठेवतो किंवा ठेवते हो. आणि तू ते कर. सो हे करण्याचा अव्हॉइड करा. कारण अशा पद्धतीने पासवर्ड शेअरिंग झालं, पासवर्ड तुम्ही WhatsApp थ्रू किंवा कुठल्या मेसेजेस थ्रू एकमेकांकडे ट्रान्सफर केले, तर यू नेव्हर नो कुठलं ॲप तुमचं मेसेजेस वाचतंय. त्याच्यामुळे तुम्हाला कळणारही नाही, की तुमचा कुठला डेटा बाहेर चाललेला आहे. सो दिस इज व्हेरी रिस्की, की पासवर्ड्स किंवा तुमचे CRN नंबर मेसेजेसनी शेअर करणं. सो हो. ह्या ज्या अनहेल्दी हॅबिट्स आहेत, या पहिल्यांदा ब्रेक करायचा प्रयत्न करा.